नमस्कार, मी गृहिणी अनु या चॅनलवर आपलं स्वागत आहे। स्वयंपाक करणाऱ्या किंवा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या प्रत्येकाने या काही गोष्टी अगदी कटाक्षाने लक्षात ठेवायलाच पाहिजेत। आपलं स्वयंपाकघर म्हणजे जणू आपलं आरोग्य जपणारं आपल्या घरातील एक ठिकाण असतं। स्वयंपाकघरामध्ये आपला बराच वेळ हा जात असतो। स्वयंपाकघरात ज्या पद्धतीने जे काही पदार्थ तयार केले जातात तेच आपण बहुतांश वेळा खातो आणि त्यातूनच आपली तब्येत आरोग्य सांभाळलं जातं। आता स्वयंपाकघरातच काही गोष्टींमध्ये चुका होत असतील तर त्याचा थेट परिणाम घरातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्यावर होणारच। तर हे परिणाम टाळण्यासाठी काही गोष्टी आपल्याला करायला हव्यात। म्हणूनच स्वयंपाक करणाऱ्या किंवा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या प्रत्येकाने ह्या काही गोष्टी अगदी कटाक्षाने लक्षात ठेवायलाच पाहिजेत असा सल्ला डॉक्टर देत आहेत। त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूया। यामध्ये त्यांनी सांगितलेल्या पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात असणारं संगमरवरी खलबत्ता किंवा पोळपाट लाटणं। कधीही साबण लावून घासू नका, कारण साबणाच्या कणांची आणि त्यांची रिॲक्शन हे त्याच्यावर होत असते। दुसरी गोष्ट म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीत घालून बाजारातून घरी आणलेल्या भाज्या, धान्य किंवा इतर खाद्यपदार्थ तात्काळ पिशवीतून बाहेर काढा। दिवसेंदिवस या पिशव्यांमध्ये खाद्यपदार्थ राहणं अजिबात चांगलं नाही। त्याचे रिॲक्शन्स होऊन त्यामध्ये किटाणू हे भरतात। अनेक घरामध्ये धान्य, साखर, गूळ प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवलेले असतात। हे पदार्थ लगेच डब्यामध्ये भरून ठेवावे, जास्त काळ त्या पिशव्यांमध्ये ठेवू नये। पिठाच्या डब्यामध्ये प्लास्टिकचे चमचे टाकून ठेवले असतात। पीठ घेणं सोपं पडावं म्हणून ही सोय असते, पण असे महिनोन्महिने प्लास्टिकचे चमचे डब्यात टाकून ठेवणं आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे। या जागी तुम्ही स्टीलची वाटी सुद्धा त्यामध्ये टाकून ठेवू शकता। मायक्रोवेव्ह सेफ असलं, प्लास्टिकच्या कंटेनर लिहिलेलं असलं तरी ते मायक्रोवेव्हमध्ये कधीच वापरू नये। त्याऐवजी नेहमी काचेच्या भांड्याचाच वापर करावा। मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिकच्या कंटेनरचा कधीही वापर करू नये। स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावे। किचन ओटा, शेगडी, ओव्हन नीट स्वच्छ व्यवस्थित करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा कीटकनाशक होणार नाहीत। रोजच्या रोज किचन स्वच्छ करण्याची सवय असेल तर किचनमध्ये पसारा होत नाही। किचनमधील कचऱ्याचा डबा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा। आठवड्यातून एकदा तो डबा धुवून उन्हात वाळवावा, ज्यामुळे जीवजंतू त्यात तयार होत नाहीत आणि त्या डब्याचा वासही येत नाही। किचन स्वच्छ ठेवण्यासाठी ह्या आपण सगळ्या टिप्स बघत आहोत। भाज्या चिरण्याआधी धुवून घ्याव्यात, चिरल्यानंतर त्या धुवू नये। चिरल्यानंतर धुतल्यास भाज्यातील महत्त्वाचे शरीरास आवश्यक असणारे पोषक घटक पाण्याबरोबर निघून जातात आणि आपल्याला काहीच पोषक द्रव्य मिळत नाही। अशाच नवनवीन टिप्स आणि रेसिपीसाठी मी गृहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर ह्या टिप्स आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।